तर दोस्ताव असली नाग आज कुठे निघाला काय निघाला आपल्या दुकानावर कसे काय गर्दी पडली होती तुम्हाला पुढे सांगतो मी. तर चला दोस्ताव आपण आज आपल्या दुकानावर काम करत होतो त्याच्यामुळे आपल्याला कामं बी गैर पडले होते. त्याच्यामुळे आपल्या जेव्हाच्या माणसं पाणीतल्या थंडीमध्ये बी स्वेटर घालून सण आपल्याला भेटायला येतात. याचा जीव प्यार पावन संदा आपला दिल गार्डन गार्डन होऊन जाते. तुम्हाला माहिती आहे हिंदी मराठी चालूच आहे. त्याच्यामुळे आपल्या जेव्हाच्या माणसं भेटले मग घेतले व सगळे बाय बाय करले इकडे आले. म्हणलं चला मामाला कर कचोरी किचोरी दाबू लागू. इकडे कचोरी दाबत त्याच्यामुळे आपल्या जेव्हाच्या माणसं आपल्याला परत भेटायला आले. मग काही एकानं हात दिला आणि एकानं बाय बाय केलं. म्हणलं चला ठीक आहे. त्याच्यात आपले दादा बी होते म्हणे भाऊ तुझा व्हिडिओ एकदम खतरनाक बनवतो. म्हणलं तुमचा तर सगळ्या दादाच्या हातात आपल्याला म्हणलं चला ठीक आहे. दादा म्हणे व्हिडिओ एक नंबर बनवतो. म्हणलं चला ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्या नन्नमन्न फॉलो भेटायला आलता. मग घेतला आपल्या नन्नमन्न फॉलो असले इकडे आपल्या कचोरीचं काम राहिलं पळे. आता कचोरी दाबता आपला सर्प मित्र भाऊचा फोन आलता म्हणे मी साप आणतोय. म्हणलं आण भाऊ काही टेन्शन नाही. मग इकडे भाऊनं आणला साप. म्हणलं पहा तुम्हाला दावणं होतं कसा मोठा आहे कोणचा साप आहे. तर आपल्या भाऊला विचारलं म्हणलं दादा कोणचा साप आणला. तर दादा म्हणत मोठा साप आहे म्हणे कोबरा साप आहे. म्हणलं चला ठीक आहे आपण पाहून घेऊ. भाऊ म्हणे थैलीत आणला. म्हणलं चला ठीक आहे मी डब्बा आणतो. इकडे आपल्या दादाने आपल्याला साप दावला. म्हणलं चला या थैलीत ठेवायचा साप नाही. म्हणलं पहिले डब्बा गिब्बा जमलून तिच्यात ठेवणं होता आपल्याला साप. इकडे आले भाऊ म्हणलं डब्बा गिब्बा घुंगू दे पहिले. इकडून डब्बा आणला. म्हणलं चला आपला डब्यामध्ये साप आपण पॅक करून घेऊ. इकडे भाऊ चहा पित होते. म्हणलं चहा घ्या पिऊन घ्या मग मस्त आपण आरामशीर डब्यामध्ये पॅक करून घेऊ. आता आधी साप काढला तर सरी आपण पण म्हणलं आता फटकन जर डब्यात पॅक करून घेऊ. त्याच्यामध्ये गर्दी पाहून तुम्ही किती मोठी होऊन गेली. म्हणलं चला आता गर्दी झाली तर जाऊन देऊ सगळे कसा राहतो नागतं. तर दोस्ता तुम्हाला कोणी बी साप चावे झाडफुकच्या चक्करमध्ये पडायचं नाही. डायरेक्ट सीधा हॉस्पिटलमध्ये जा. तुमचा तरीच इलाज आहे फक्त. झाडफुकच्या चक्करमध्ये पडले म्हणजे तुमची जान गेली म्हणजे डायरेक्ट दवाखान्याचा इलाज आहे फक्त. आपल्या जनावर चावलं म्हणजे सीधे दवाखान्यात जा. आधी दादाला म्हणलं चला फटाफट पॅक करा आपल्याला सोडायला जाणार. मग काय पॅक केलं आपण मस्त डब्यामध्ये. म्हणलं चला आता सीधे निघता आपण सोडायसाठी. आता निघत होती की त्याच्यामध्ये आपल्याला नेरचा फोन आला. म्हणे भाऊ जनावर निघाला. म्हणलं चला भाऊ आम्ही नेरकडे शेत आहे. मग इकडे नेर कधी आले भाऊ आधी जनावर पाहायला लागून गेलं. आधी जनावर नाही म्हणून भेटून गेलं. चला म्हणलं एका कामामध्ये दोन काम होऊन गेले. एक पहिले कोबरा पकडून घेतला नाही. आता आपण धामण पकडून घेतली. म्हणलं चला दोन जनावर आधी जमा होऊन गेले. ते आपल्या हातामध्ये पाहू शकता तुम्ही दादाच्या. म्हणलं चला आपण जनावर पकडायला गेले पण दोन जनावर पकडून गेले आज. मग इकडे येऊन गेले जंगलामध्ये सोडायला. म्हणलं चला आता जनावर गिनावर सोडून देऊ. पहिले इकडे धामण सोडली मस्त. दोस्ताव या जनावरचं नाव काय तुम्हाला मी सांगतो. या जनावरचं नाव इस्टिबल कोबरा आहे. पण तुम्ही भारतीय नाग बी म्हणू शकता. मग काय आपला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर एक लाईक फॉलो करून घ्या दोस्ताव. त्याच्या बाद आपला कोबरा त्याचा चालला गेला. तर दोस्ताव आजचा ब्लॉग मध्ये इथलंच होतं भेट.